दर्यापूर शहरामध्ये आता काँग्रेस पक्षात दिवसेंदिवस राजकीय हालचालीला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे। 2 दिवसापूर्वी दर्यापूर नगरपालिकेतील महिला व बाल कल्याण सभापती इंगळे यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा हा लेखी स्वरूपात दिल्याचे पत्र व्हायरल झाले होते। त्या पत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केली होती की नगरपालिकेच्या कामकाजात मला डावलण्यात येत आहे। तर सभापतींची नाराजी दूर न होताच आता पुन्हा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप पाहायला मिळत आहे। आज दर्यापूर शहरात नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामाचे उद्घाटन पार पडले। या उद्घाटनाच्या फलकावर उपाध्यक्ष व काँग्रेस शहर अध्यक्ष अतिश शिरबाते यांचे नाव नसल्याने पुन्हा शहरात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। शहर अध्यक्ष अतिश शिरबाते यांचे नाव का डावलण्यात आले या संदर्भात शहर अध्यक्ष अतिश शिरबाते यांनी जनविकास न्यूज संपर्क साधून आपल्याला काय व्यथा मांडल्या आहे ते ऐकूया। आपण दर्यापूर शहराध्यक्ष आहे काँग्रेसचे। आज नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामाचे भूमिपूजन केले, मात्र त्या भूमिपूजन उद्घाटन फलकावर आपलं नाव त्या ठिकाणी आढळून आलं नाही। आपल्याला या ठिकाणी डावलण्यात का आलं? हा सध्या दर्यापूर शहरात चर्चेचा विषय संपूर्ण आहे, कारण त्या ठिकाणी नगर परिषद घवघवीत यश मिळाल्यानंतर मुस्लिम बांधवांच्याच भरोशावर आम्ही हे यश संपादन केलेलं होतं। म्हणून माझी एक मागणी होती की कोऑप्शन मध्ये एक मुस्लिम समाजाचा सदस्य घ्यावा आणि दुसरा म्हणजे तेली समाजाची 3,500 लोकसंख्या असताना त्या ठिकाणी तेली समाजाला उमेदवारी देण्यात आली नाही। म्हणून माझी दुसरी मागणी होती त्या ठिकाणी की तेली समाजाला कोऑप्शन मध्ये पाठवावं, पण या दोन्ही उमेदवारांना म्हणजे दोन्ही जातीच्या लोकांना तिथे न पाठवता फक्त व्यापारी लोकांनाच त्या ठिकाणी तिथे पाठवण्यात आलं। आणि हीच ओरड मी पक्षाजवळ आणि नेत्यांजवळ करत होतो। त्या कारणाने त्यांनी माझी ही नाराजी डोक्यात घेऊन त्या ठिकाणी मला डावलण्याचा प्रयत्न केला। आज विविध भूमिपूजन झाले, मग या संदर्भात तुम्हाला कळवलं नाही का, बोलावलं नाही का त्या ठिकाणी? मी या अगोदरच आपल्याला सांगितलं की माझा सर्वात जास्त रोष हा यांनी दोन्ही एक कोऑप्शन मध्ये की ज्यांना उमेदवारी दिली होती ते पडले आणि दुसरा उमेदवार हा पक्षाचा कोणताही कार्यकर्ता नसताना त्यालाही स्वीकृत नगरसेवक करण्यात आलं। आणि मी जनसामान्यांच्या भावना माझ्या ग्रुपच्या माध्यमातून माझ्या नेत्यांच्या माध्यमातून मी तो प्रगट करण्याचा प्रयत्न केला। त्याचाच हा परस्पर हेतू असू शकतो असं मला वाटते। नगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर तुम्ही नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे जे नगरसेवक निवडून आले यांना निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि चांगला यश सुद्धा तुम्हाला मिळाला आहे, तरी मात्र मग डावलण्यामाग या डावलण्यात काय येतं? आपण त्याचे साक्षीदार आहात। आपल्याच माध्यमातून मी विरोधकांवर तुटून पडलो होतो फक्त माझ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी। जीवाचं अहोरात्र या ठिकाणी मी प्राण अर्पण केले की जास्तीत जास्त सीटा निवडून आल्या पाहिजेत। पण मी या ठिकाणी हे सर्व करत असताना मला त्या ठिकाणी कोऑप्शन स्वीकृत नगरसेवक हे माझ्या मुस्लिम बांधवांना आणि तेली बांधवांना देण्यात यावं या ठिकाणी माझा आक्षेप होता आणि हा आक्षेप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी तो मांडण्याचा प्रयत्न केला, म्हणून मला या ठिकाणी डावलण्यात आला असा माझा स्पष्ट आरोप आहे। तालुका अध्यक्षांचे तुमचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत, म्हणजे ते तालुका अध्यक्ष तुम्ही शहर अध्यक्ष दोघं मिळून चांगल्या प्रकारे दर्यापूर शहरात काम केलं। आता तुम्ही या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे? नक्कीच मी या सर्व बाबींची जे काही घटनाक्रम आहे हा मी वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, धन्यवाद। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।